नको पाहू जीव व्याकुळ झाला, तुझ्या दर्शनाची ओढ लागली मनाला. उन्हातानात वाऱ्या वादळात पाण्या पावसात तब्बल 38 दिवसांचा प्रवास या दिंडीने पायी पूर्ण केलाय. आता फक्त प्रतीक्षा आहे ती म्हणजेच आपल्या पूज्य गुरुदेवांच्या दर्शनाची. जय सियाराम. मी विद्या कालेकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. आपण पाहत आहात वसुंधरा पायी दिंडी 2025 जी निघाली आहे रामानंद संप्रदायाच्या उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर येथून 11 सप्टेंबर 2025 रोजी. आज दिनांक 19 ऑक्टोबर 2025 म्हणजेच या पावन यात्रेचा सलग 39वा दिवस आणि आपण आता पाहत आहोत आजच्या दिवसाचे हे पहिले सत्र. पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या दिव्य प्रेरणेतून साकार झालेली ही वसुंधरा पायी दिंडी आपल्या अंतिम टप्प्यामध्ये आता येऊन पोहोचलेली आहे. चला तर मंडळी पाहूया आजच्या या पवित्र दिवसाच्या पहिल्या सत्राचा प्रवास. आजची सकाळ अत्यंत आल्हाददायक होती. चिमण्यांचे चिवचिवाट, हवेतला मंद गारवा आणि आकाशात पसरलेला कोवळा प्रकाश वातावरणात नवचैतन्य घेऊन आला होता. या निसर्गस्नेही शांततेत इथल्या काकड आरतीचे घंटानाद अंतर्मनाला स्पर्श करत होते. या भक्तिनादात एक सकारात्मक शांतता, समाधान आणि भक्तिभाव अनुभवायला मिळत होता. फुलांच्या गंधाने भारलेले वातावरण अधिक पवित्र वाटत होते. मंत्रोच्चार आणि टाळ मृदुंगांचा सुरेख संगम मिसळला होता. अशा या दिव्य वातावरणात आजची काकड आरती अत्यंत अविस्मरणीय अशी पार पडली. पश्चात जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे पूजन रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांच्या मार्गदर्शनाने यजमानांच्या हस्ते विधीपूर्वक संपन्न झाले. शास्त्रोक्त मंत्रोच्चार, षोडशोपचारे विधींच्या या पूजनात भक्तिभावाचा संगम होता. शंखनाद, घंटानाद आणि भजनी ठेक्यांनी सजलेलं वातावरण उत्साहाने भरलेलं होतं. सकाळची धुपारती भक्तिभावाने आणि उत्साहाने सुरू झाली. सर्वत्र पवित्र धुपाचा सुगंध दरवळत होता. यात्रिकी आणि भाविक भक्त एकाग्रतेने आरतीमध्ये सहभागी झाले होते. श्रद्धेने ओथंबलेल्या या आरतीचा लाभ सर्वांनी मनापासून घेतला. पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना प्रशस्त, सुंदर, विलोभनीय अशा रथामध्ये विराजमान करण्यात आले. दिंडीने आपल्या नियोजित मार्गावर प्रस्थान केले.
महंता तुझी योगीराया। वृक्ष हे निसर्गाचे आधारस्तंभ असून मानवाच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक घटक आहेत. वृक्ष लागवड केवळ पर्यावरण रक्षणाचे कार्य नसून ती एक पवित्र सामाजिक जबाबदारी आहे. झाडे प्राणवायू निर्मिती करून जीवनास ऊर्जा देतात आणि प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण ठेवतात. त्यांच्यामुळे जमिनीची धूप थांबते, पावसाचे प्रमाण नियमित होते आणि हवामान संतुलित राहते. वृक्षांपासून औषधी फळे, इंधन व इमारतीसाठी लाकूड मिळते, जे जीवनोपयोगी ठरते. जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी वृक्षांचे अस्तित्व अत्यंत महत्त्वाचे आहे. शहरीकरण आणि जंगलतोड यामुळे हरित क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. अशा परिस्थितीत वृक्ष लागवड ही काळाची गरज आणि भविष्यासाठीची गुंतवणूक आहे. प्रत्येक नागरिकाने झाडे लावा, झाडे जगवा हे ब्रीद अंगीकारणे आवश्यक आहे. वृक्ष लागवडीतूनच निसर्ग रक्षण आणि मानवी जीवनाचे खरे कल्याण साध्य होऊ शकते. वृक्ष हे निसर्गाचे आधारस्तंभ असून मानवाच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक घटक आहेत. वृक्ष लागवड केवळ पर्यावरण रक्षणाचे कार्य नसून ती एक पवित्र सामाजिक जबाबदारी आहे. झाडे प्राणवायू निर्मिती करून जीवनास ऊर्जा देतात आणि प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण ठेवतात. त्यांच्यामुळे जमिनीची धूप थांबते, पावसाचे प्रमाण नियमित होते आणि हवामान संतुलित राहते. वृक्षांपासून औषधी फळे, इंधन व इमारतीसाठी लाकूड मिळते, जे जीवनोपयोगी ठरते. जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी वृक्षांचे अस्तित्व अत्यंत महत्त्वाचे आहे. शहरीकरण आणि जंगलतोड यामुळे हरित क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. अशा परिस्थितीत वृक्ष लागवड ही काळाची गरज आणि भविष्यासाठीची गुंतवणूक आहे. प्रत्येक नागरिकाने झाडे लावा, झाडे जगवा हे ब्रीद अंगीकारणे आवश्यक आहे. वृक्ष लागवडीतूनच निसर्ग रक्षण आणि मानवी जीवनाचे खरे कल्याण साध्य होऊ शकते. आपला नियोजित प्रवास पूर्ण करून ही दिंडी आंबा घाट येथे पोहोचल्यावर यजमानांच्या हस्ते पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे पंचोपचारे पूजन पुरोहितांमार्फत विधीप्रमाणे पार पडले.
सर्व यात्रिकींसाठी आणि भाविक भक्तांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. शोभना केशव निकम यांनी त्यांच्या सेवाभावाने या अन्नदानाची सेवा पार पाडली. सध्याच्या डिजिटल युगात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर झपाट्याने वाढत आहे. यातून निर्माण होणारा इलेक्ट्रॉनिक कचरा ही एक गंभीर समस्या बनली आहे. मोबाईल, संगणक, टीव्ही, फ्रीज यांसारखी उपकरणे वापरात नसतानाही फेकली जातात. या कचऱ्यातील विषारी धातू जसे की शिस, पारा, कॅडमियम इत्यादी जमिनीत मिसळतात. त्यामुळे जमिनीतून पाण्यात आणि अन्न साखळीत हे विष पसरते. वसुंधरेचा पोत खराब होतो, जमिनीची सुपीकता कमी होते. मानव, प्राणी आणि झाडांना या विषारी घटकांमुळे आरोग्य धोके निर्माण होतात. अशा प्रकारचा कचरा नासण्यासाठी शेकडो वर्षे लागतात. त्यामुळे तो दीर्घकाळ पर्यावरणाला हानी पोहोचवतो. इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि पुनर्वापर ही काळाची गरज आहे. वसुंधरेचे रक्षण करायचे असेल तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा जबाबदारीने वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. हातात सप्तरंगी झेंडे, गळ्यात पवित्र भगवी शेले, ओळखपत्र आणि पर्यावरणाचे जागृतीपर संदेश देणारे फलक घेऊन ही यात्रिकी मंडळी एकसंधतेने पुढे सरकत आहेत. दिंडीची मांडणी अत्यंत शिस्तबद्ध असून प्रत्येक जण निश्चित क्रमाने सहभागी झालेला आहे. त्यांचं हे दृश्य केवळ शोभिवंत नसून जनजागृतीचं प्रतीक बनून समोर येत आहे. सुंदर सजवलेल्या रथात विराजित असलेल्या पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुका हृदयाला स्पर्शून जातात. शिस्त आणि संदेशांनी भारलेलं दृश्य डोळ्यांचं लक्ष वेधून घेतात. रथाभोवती उभा असलेला लवाजमा भक्तिभाव आणि सामाजिक संदेश यांचं अप्रतिम मिश्रण दाखवतो. दिंडीच्या प्रत्येक टप्प्यावर सांघिकतेचं, संस्कृतीचं आणि सजगतेचं दर्शन घडतं. हे दृश्य केवळ नयनरम्य नाही तर अंतःकरणात जागृतीचं बीज रोवणारं आहे. दुपारी या वसुंधरा पायी दिंडीचे आगमन कबनूरकर हॉल, साखरपा, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी झाले. येथे दिंडीचे स्वागत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
भाविक भक्तांनी जल्लोषात, टाळ मृदुंगांच्या गजरात, ढोल ताशांच्या निनादात दिंडीचे उत्साहात स्वागत केले. सर्व परिसर सुंदर रांगोळ्यांनी आणि आकर्षक सजावटीने सजवण्यात आला होता. खरोखरच भव्य दिव्य असे हे स्वागत या ठिकाणी करण्यात आले. स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. यजमानांच्या हस्ते रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांच्या मार्गदर्शनाने पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचार विधीने पूजन करण्यात आले. पूजा पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रोच्चारांच्या घोषात पार पडली. सर्व पूजा विधींमध्ये अक्षता, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य अशा उपचारांचा समावेश होता. यजमानांनी भक्तिभावाने पूजा पार पाडली. दरम्यान सर्वत्र शांतीपूर्ण, भक्तिपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अत्यंत सुंदर असे हे दृश्य होते. नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली
माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया सर्व यात्रिकींना आणि भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. वितरणाची व्यवस्था अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. सर्वांनी मनसोक्त महाप्रसादाचा लाभ घेतला. या महाप्रसादाचे अन्नदाते आहेत श्यामल शैलेश टाकळकर. त्यांनी ही सेवा अत्यंत नियोजनबद्ध आणि भक्तिपूर्वक पार पाडली. त्यांच्या या उत्कृष्ट सेवाभावी कार्याचे मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी. तर मंडळी, अशा प्रकारे ही दिंडी आता या ठिकाणी महाप्रसादासाठी थांबली आहे. याच ठिकाणी सर्व यात्रिकी आणि भाविक भक्तगण अल्पविश्रांती घेतील. आता आपणही या ठिकाणी अल्पविश्रांती घेऊयात आणि पुन्हा भेटूयात दुसऱ्या सत्रात. जय सियाराम. जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगी